करण्याचा विषय नाही आहे। हा सभासदांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे 88 अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करून या जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमला पाहिजे। ज्या जिल्हा बँकेच्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केली, बुडवण्यास मदत केली, या संचालकांच्या वरती गुन्हा दाखल केला पाहिजे। काही जणांना कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये आणि काही जणांना सांगली जिल्ह्यामध्ये जेलमध्ये सांगली जिल्हा कारागृहामध्ये त्यांना डांबून ठेवलं पाहिजे। तरच या जिल्हा बँकेला न्याय मिळेल। या जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा काढल्यानंतर सगळ्यात खुश कोण झाला असेल तुम्ही सांगा, कोण खुश झाला असेल? जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा जाहीर केला, सगळ्यात जास्त खुश कोण झाला असेल? शेतकरी। शेतकरी तर आपला खुश झाला, पण या जिल्हा बँकेमधला जो प्रामाणिक अधिकारी आहे, या जिल्हा बँकेमधला प्रामाणिक क्लर्क आहे, या जिल्हा बँकेतला प्रामाणिक कॅशियर आहे, या जिल्हा बँकेतला प्रामाणिक जो शिपाई आहे, तो सगळ्यात जास्त खुश झाला की आता पहिल्यांदा काहीतरी आता जिल्हा बँकेच्या बाबतीमध्ये चांगलं घडत आहे असं आता या सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आता त्यांनी काय लपूनदारी करत आहे, आता मला माहिती गरज आहे। 90% अधिकारी आपल्या बाजूचे आहेत। एक रोज काय तर माहिती द्या, रोज काय तर माहिती द्या। ही काय आम्ही काय आलोही काय ते आम्ही काय माहितीचा अधिकार दिलाय का? एकाचा दर किती आहे? किती आहे? तसं गरीब बघून 20, 25, 30, 400 गुणिले करा की तुम्ही, कितीचा घोटाळा आहे हा? एक गडी म्हणते की मी सरकारकडनं तुम्हाला मजुरी करून आणून देतो, मला 20 जागा द्या। किती? 20 जागामध्ये 4 कोटी रुपये, 30 लाखाने घेतलं तर 6 कोटी रुपये। काय प्रकार सुरू आहे या जिल्ह्यामध्ये? आणि म्हणून मी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आता जे सगळे लोक येत आहेत वसुली अधिकारी आपल्या दारामध्ये, मी जसं जेव्हा आढावा बैठक घेतली 18 ठिकाणी, तर सगळ्या लोकांची तक्रार हे होती की जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी आमच्या दारात येत आहेत, 1-1 लाख रुपये कर्ज आहे, 1.5 लाख रुपये कर्ज आहे। अरे जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या दम आहे तर तुम्ही पहिल्यांदा ह्या चोरांच्या दारामध्ये जावा, यांच्या घराची जप्ती करा, यांच्या कारखान्याची जप्ती करा, यांच्या सूतगिरण्यांची जप्ती करा, ते पैसे जिल्हा बँकेमध्ये भरून घ्या आणि मग आमच्या सभासद शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्ही घ्या। आता आपली मागणी योग्य आहे का? काय सांगा तुम्ही? ज्याच्याकडे 50 कोटी आहे त्याच्याकडे जात नाही, ज्याच्याकडे 50,000 आहे ते तो तुझी भांडी जप्त करतो, तुझी टीव्ही जप्त करतो, तुझं कपाट जप्त करतो, तुझ्या घराला कुलूप लावतो।